पण मग कटेंगे तो बटेंगेचा का? योगी म्हणतात कटेंगे तो, म्हणजे कोण कटेल आणि कोण बटेल, म्हणजे नक्की कसा अर्थ काढायचा? म्हणजे आता त्यांचा अर्थ तुम्ही काय काढता माहीत नाही. म्हणजे तुम्ही वेगळे होऊ नका, एकत्र व्हा. एकत्र होऊन मतदान करा. पण मग या जातीपातीचा धर्माचा काय विषय आला? दोन गोष्टी तुम्ही पत्रकार लोक त्याला वेगळा रंग देता. आता आम्ही दोन गोष्टी आहेत ना. बघा, एक पहिली गोष्ट जर आम्ही मान्य केलं की आम्ही पत्रकारांनी अर्थ काढलात, तुमच्या आघाडीतले महत्त्वाचे घटक पक्ष आणि उपमुख्यमंत्री स्वतः म्हणतायत की एक कटेंगे तो पटेंगे महाराष्ट्रात चालणार नाही. भाजपचे नेते म्हणतात, पंकजा मुंडे म्हणतात की याच्यामध्ये मी एक सांगतो, अर्थाचा काय अन्वयार्थ काढायचा का अनर्थ काढायचा हा ज्याने त्याने ठरवावा. पण माझ्या मते लोकसभेमध्ये जे झालं ते विधानसभेत होऊ नये. पर्सेंटेज ऑफ वोटिंग वाढावं, लोकांनी एकजुटीने मतदान करावं. आणि आपल्या लोकांना का सांगू नये तुम्ही मतदान करा म्हणून? म्हणजे एक हे तो सेफ आहे किंवा बटेंगे तो कटेंगे मतदानासाठीचा नारा असं तुम्ही म्हणतात. मग कशासाठी? मतदान वाढवण्यासाठीचा. मतदान वाढवणं गुन्हा आहे? नाही. कुठल्या धर्माच्या विरुद्ध बोललेत कोण? पण ते जाहिरातीत तर कुठल्या धर्माच्या विरुद्ध बोललेत? पण शिंदे साहेब ते जाहिरातीत तर सगळ्या मग तुम्ही आता टोपी सोडून तुम्ही महाविकास आघाडीला का विचारत नाही तुम्ही की तुम्ही आवाहन केलं सगळीकडून या सगळ्यांनी मतदान करा. त्या पत्राबद्दल बोलताय, उलेमानच्या पत्राबद्दल. तुम्ही त्यांना का विचारत नाही? विचारलं त्यांना तुम्ही. नाही, उलेमानच्या पत्राबद्दल बोलताय. आमच्या ह्याच्यामध्ये कुणीही असं धर्माचा विषय घेऊन, आज तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण योजना आम्ही केली, अप्रेंटिसशिप योजना केली, शेतकरी आम्ही पैसे मदत करतोय, वीज बिल त्यांचं माफ केलं. आता वीज बिल आमचा वचननाम्यामध्ये 30% कमी. आम्ही त्याच्यात कोणाला वगळलं आहे? हा हिंदू आहे याला द्या, हा मुस्लिम याला देऊ नका, हा ख्रिश्चन याला देऊ नका, हा आदिवासी याला देऊ नका. योजनेमध्ये आम्ही काय फरक केला आहे? भेदभाव केला आहे? मग हे महाराष्ट्र सरकार जे आहे, या योजना सगळ्यांसाठी आम्ही खुल्या केल्या. मग तुम्ही आम्हाला विचारायच्या ऐवजी तुम्ही खऱ्या अर्थाने डिवाइड अँड रूल कोण करत आहे?